श्री स्वामी समर्थ. तारक मंत्र कसा म्हणावा? तारक मंत्र हा मंत्र म्हणत असताना एका वाटीत पाणी घेऊन अगरबत्ती लावून त्याची राख त्या वाटीत पडेल अशी ठेवावी आणि मंत्र म्हणून झाल्यावर घराच्या सर्वांनी ते तीर्थ म्हणून घ्यावे. स्वामी बघतो, स्वामी सदैव आपल्या पाठीशी असतात, पण आपणच त्यांना ओळखू शकत नाही. स्वामी कुठल्या ना कुठल्या मार्गाने आपल्याबरोबर नेहमीच असतात. फक्त आपण हे लक्षात आणले पाहिजे की स्वामी सदैव आपल्याबरोबर आहेत. ते म्हणतात ना, भगवंताला बघायला त्याची दृष्टी असावी लागते. तारक मंत्र कधी म्हणावा? स्वामी बघतो, तारक मंत्र शक्य तेवढे पाठ नित्यनेमाने करावेत आणि चमत्कार अनुभवावा. हा मंत्र कधी आणि केव्हाही म्हटला तरी चालतो. चालता बोलता उठता बसता आपण केव्हाही हा मंत्र म्हणू शकतो. या मंत्रामुळे आपली स्वामी आई धावून येते आणि आपली संकटे दूर करते. म्हणूनच या मंत्राची जादू प्रचिती हा मंत्र म्हणूनच घ्यावी. स्वामी बघतो, जर का हा मंत्र तुम्ही हळूहळू म्हटला तर खूपच बळशक्ती अंगात संचारते. हा आपल्या स्वामी भक्ताचा अनुभव आहे. या मंत्रात एक कडवे असे आहे की, अतर्क्य अवधूत हे स्मरणगामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी. फक्त आणि फक्त या वचनावर आणि स्वामींवर विश्वास ठेवा आणि बघा, या जगातील कितीही मोठी गोष्ट असू द्या, ती तुम्ही सहज मिळवाल. आणि नंतर तुमचे आजूबाजूचे मित्र किंवा नातेवाईक तुम्हाला म्हणतील, असे तू काय करतो की तुझी प्रगती एकदम झपाट्याने होते. तेव्हा मनातल्या मनात स्वतःलाच बोला की माझ्या मागे माझे गुरु स्वामी समर्थ आहेत. या जगाचा जो एकच मालक आहे, या जगात झाडांची पाने सुद्धा हलवतो, सर्वांचे रक्षण करतो, असे स्वामी महाराज माझ्या मागे होते, आहे आणि कायम राहणार. म्हणून स्वामी बघतो, आपण सर्वांनी हा तारक मंत्र म्हणायला सुरुवात करावी. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.